वायरी बीच येथे सुंदर बाबला स्टे होम. कोकणला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणतात. हिरवीगार झाडे, स्वच्छ समुद्र, जेवायला गरमागरम फिश थाळी, कोंबडी वडे, शाकाहारी जेवणही मालवणच्या रंगात रंगलेले. सर्व सुख हैसरच असा. सिंधुदुर्गात अनेक छोटी मोठी हॉटेल्स, स्टे होम्स इथे आहेत. मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील विविध भागातून मंडळी इथे विसाव्याच्या काही क्षणासाठी येतात, आनंद भरून घेतात आणि नवीन एनर्जी घेऊन पुन्हा परततात. असेच तारकर्ली लगतच एक होमस्टे म्हणजे बाबला बीच टच होमस्टे. छोट्या छोट्या नॅचरल कुटींमध्ये राहायची सोय, सकाळी गरमागरम मनपसंत नाश्ता, चहा, हवे ते जेवण आणि सर्वात आकर्षणाचा भाग म्हणजे समोर असणारा मालवणचा विशाल समुद्र. समुद्र किनारीच हे हॉटेल आहे. अभय पाटकर यांचे अत्यंत प्रेमाचे आदरातिथ्य, प्रेमळ स्वभाव आणि अतिथी देवो भव ही भावना घेऊन श्री पाटकर आणि त्यांची पत्नी, मुली आणि सेवेस असणाऱ्या प्रसाद, वल्लभ, शुभम आदींचा प्रेमळ पाहुणचार यामुळे इथे येणारा प्रत्येक पर्यटक सुखावतो. आनंदाने 4 दिवस त्यांच्या आतिथ्याचा अंगीकार करून तृप्त मनाने मार्गस्थ होतो. समुद्रकिनारी वसलेले हे स्टे होम अतिशय साधेसुधे आहे आणि माणसेही फणसासारखी. कोकणची माणसे साधीभोळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी याचा प्रत्यय देणारी. इथे लाईटचा मात्र भरवसा नसतो, म्हणून एसीची सोय लाईटच्या लहरीवर अवलंबून असते. ते निसर्गाच्या हातातच असते. वादळ, वारा, पाऊस यावर नियंत्रण नसतं, म्हणून पाटकर तशी कल्पना बुकिंगच्या वेळेसच देतात आणि सोय न झाल्यास एसीचे पैसेही घेत नाहीत. येणाऱ्या प्रत्येक माणसाला पूर्ण सेवा मिळावी यासाठी ते प्रयत्नशील असतात. आम्ही जाणून घेतले आहे यावर त्यांचे मत. माझ्या हॉटेलचं नाव आहे बाबला बीच हाऊस होमस्टे म्हणून आहे. 22 वर्ष झाली. 2003 मध्ये चालू. आम्ही स्वतःच्या याच्यावर चालू केलं. गव्हर्नमेंटने फक्त सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित केला आहे, हाच एक बेनिफिट. याच्या व्यतिरिक्त अजून गव्हर्नमेंटने तसा काय आमच्यापर्यंत प्रयत्न केला. त्यात मोठं योगदान राणे साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्हा घोषित केला आणि त्यांना आम्ही खूप सपोर्ट करतो. त्यांच्यापर्यंत आमचं हे पोचतं काय माहित नाही, पण आम्ही त्यांना जमेल तेवढा सपोर्ट करतो, कितीतरी सपोर्ट करतो. दुसरी गोष्ट, येणाऱ्या पाहुण्यांसाठी जास्तीत जास्त आम्ही म्हणजे घरगुती पदार्थ बनवून देण्याचा प्रयत्न करतो. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची आम्ही सर्व घरगुतीच माणसं आहोत. बाहेरचं तसं कोण नाही. मदतनीस आहेत, माझी बायको असते, मुली असते, 2 बाहेरचे मुलगे आहेत, पण आमच्या घरच्या याच्या प्रमाणेच आहेत. बाहेरचं असं आम्ही त्यांना समजत नाही. ते पण ट्रीटमेंट देताना गेस्टची भरपूर काळजी घेतात. त्यांना कोणतंही काहीही कमी पडू नये, त्यांचा म्हणजे कोणते त्यांना असुरक्षितता वाटू नये अशा प्रकारचे ते काळजी घेतात. त्याप्रमाणे ते सूचना देत असतात की असं करू नका. असं नाश्त्याच्या बाबतीत किंवा जेवणाच्या बाबतीत आमच्याजवळ तयार काही नसतं. तुम्ही ऑर्डर द्या अगोदर किंवा तुम्हाला विचारलं ते ऑर्डर द्या. तयार आमच्याजवळ काही नसतं. आम्ही बनवून ठेवत नाही. जे काय असेल ते फ्रेश बनवून देतो. असं सकाळी बनवून ठेवलं ते संध्याकाळी दिलं असं काही नसतं. हे कोकणाची ही संस्कृतीच आहे. नाश्त्यामध्ये पोहे देतो, उपीट देतो, उपमा देतो, शिरा देतो, हे देतो, उपवासाच्या वेळी खिचडी देतो. प्लस कोकणचा प्रसिद्ध आयटम म्हणजे आंबोळी चटणी किंवा घावन चटणी किंवा शेवया या ऑर्डरनुसार देत असतो. तर आंबोळी चटणी, घावन चटणी, शिरा या आदल्या दिवशी सांगून तयारी करावी लागते. जेवणामध्ये मालवणी जेवण, व्हेजिटेरियन देतो. सगळं काय असेल ते मालवणी, चायनीज, पंजाबी जमेल तसं आम्हाला देतो. असं काय नाही की त्याच्यासाठी आम्ही स्पेशालिस्ट आहोत असं काय नाही. आम्हाला जमेल तसं देतो. म्हणजे गेस्ट नाराज होऊ नये म्हणून देतो, असं नाही. दुसरी म्हणजे गोष्ट, मालवणचा प्रसिद्ध म्हणजे लोक जास्त येतात ते फ्रेश मासे खाण्यासाठीच येतात. मग ते जमेल तेवढे आम्ही फ्रेश आणून देण्याचा प्रयत्न करतो. मार्केटमध्ये जो फ्रेश मिळेल तो आम्ही समजून आणतो. तिथे येऊन तो फ्रेशच असेल हे आम्हाला सांगता येतं, पण आम्ही फ्रेशच आणून देतो, एवढं करतो. जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट म्हणजे इकडे आज जवळजवळ 4 वर्ष झाली लाईटचा एवढा प्रॉब्लेम आहे. सीझन मध्ये धंदाच करायला नको. जवळजवळ 15 दिवस मी बुकिंगच घेत नाही. येणाऱ्या कस्टमरना करंट मध्ये या, तुम्हाला असलेली कंडिशन सांगतो, पटलं तर राहा
आणि जास्तीत जास्त राहिले कस्टमर तर लाईटच्या जीवावर मी नाही आहे. जनरेटर कसा 2 जनरेटर आहेत. एक जनरेटर दिवसा जर गरम झाला तर दुसरा रात्री दुसरा वापरतो. असे करून आम्ही सुविधा पुरवतो. एखादा जनरेटर बंद पडला तर त्याला आमचा नाविलाज असतो. प्लस इन्व्हर्टर आहे, 8 तास बॅकअपवाला सोलर इन्व्हर्टर आहे, त्याने पण सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. असाच नाही की जनरेटरवरतीच अवलंबून आहे. त्यात करून जर नैसर्गिक आपत्ती असली तर त्याला आम्ही काहीही करू शकत नाही. एवढं सांगतो आणि काय सांगू शकत. इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांशी संवाद साधला. प्रत्येकाची समान आनंदी तृप्त प्रतिक्रिया. पुण्याहून आलेल्या एका कुटुंबातील एका सुशिक्षित पर्यटकांनी ही दिली आहे आपली बाबला स्टे होम बद्दल प्रतिक्रिया. ठीक आहे मॅडम. सर सगळ्यात आधी सांगतो, बाबला आम्ही नंबर घेत आलो. सुरुवात अशी झाली, यांचे केअरटेकर जो त्यांचा व्ह्यू आहे ते आम्हाला रोडवर घ्यायला आले. आल्यानंतर परिसर बघितला. जे आम्हाला हवं होतं की मला एक सी पीस हवा होता, मला खूप लॅविश पाहिजे वगैरे असं माझं काही एक्सपेक्टेशन नव्हतं. त्याला कसं आहे, मला आय शुड हॅव समथिंग सी फेस. तर एक्झॅक्टली दिस इज व्हॉट आय वॉज सर्चिंग फॉर. तर हे आमची फॅमिली इथे आल्यानंतर खूप खुश आहे. लोकेशन वाईज द बेस्ट. वन हॅज टू प्रेफर दिस प्लेस. माणसाला काय लागतात, एखाद्या ठिकाणी सुट्टीत वेळ काढून आल्यावर एक लोकेशन इज द बेस्ट. तुम्ही पाहू शकता, समुद्र आहे, गटगटलेला नाही, वचवच नाही, फॅमिलीला सेफ. दुसरी गोष्ट असते की तुम्हाला कशी ट्रीटमेंट मिळेल. पाण्याचं आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही. माणसं होती केअरटेकर टाइम टू टाइम. आणि इथे जे केअरटेकर आहेत त्यांचा एक बेस्ट पार्ट मी सांगतो. आम्हाला काल उशीर झाला कालच, तर त्यांनी असे हातवर नाही केले की ऑर्डर संपली असेल. तो माणूस स्वतः आमच्या सोबत 1, 2 आणि 3 चांगल्यातल्या हॉटेल शोधल्या. अँड आय एम गोइंग टू रिकमेंड दॅट हॉटेल टू एव्हरीवन. फूड एवढं एक्सलंट होतं तिथे, म्हणजे माणसं वाऱ्यावर सोडत नाही. दीज आर द बेस्ट पीपल. अगदी ऑनेस्ट आहेत. आम्हाला एसी रूम हवा होता, त्यांनी सांगितलं, कारण मध्ये मालवणापासून 72 तास आम्हाला हॉटेललाही लोक बोलले की तिथे लाईट नव्हती, मोबाईलला तुमच्या कव्हरेज नव्हता, काही नव्हतं. बरेच लोक खूप नाराज झाले, काय 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 अशा गोष्टी होत्या. पण जे खोटं खाटं काही न, जे होतं ते त्यांनी सांगितलं, बाबा एसी आम्ही देऊ, आमच्या हातात नाही, ती लाईट आणि तुम्ही त्याच्यामध्ये आपलं काही नाही. जे होतं व्हेरी ट्रान्सपरंट, व्हेरी कोऑपरेटिव्ह. मी परफेक्टली रेकमेंड करणारच तुम्ही. खूप छान आहे, खूप छान आहे. ब्रेकफास्ट फूड खूप छान आहे. काय ती कोणती घावन चटणी घेतली, सगळंच खूप छान, सुपर. जेव्हा जेव्हा शहराच्या गर्दीपासून शांत निवांत जागी जावेसे वाटले तर नक्कीच तारकर्ली लगतच्या वायरी बीचवरील अगदी सागर किनारी रूमच्या बाहेर समुद्र लाटा अनुभवण्यासाठी पाटकरांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधलेल्या या बाबला बीच स्टे होमला नक्की भेट द्या. यासाठी कॉन्टॅक्ट नंबर श्री अभय पाटकर 9421145845.